वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे. यासाठी तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांचा समावेश आहे. तिन्ही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी दिनांक 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 ची घोषणा केलेली आहे आणि सदर तारखेपासून तीनही जिल्हा वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. आपल्याकडे जे कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याची मी संक्षिप्त तुम्हाला माहिती देते. आपल्याकडे अधिसूचना जारी करणे 25 मे 2026 पासून होणार आहे. नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 1 जून 2026. नामनिर्देशन पत्राची छाननी 2 जून 2026. उमेदवार मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 जून 2026. मतदानाचे दिवस 18 जून 2026 सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मतमोजणीचे दिनांक 22 जून 2026 आहे. ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी चंद्रपूर यानी की मी आहे आणि आपल्याकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आरडीसी वर्धा, आरडीसी चंद्रपूर आणि आरडीसी गडचिरोली आहे. नामनिर्देशनची जी प्रक्रिया आहे ते आपण 11 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म्स एक्सेप्ट करणार आहे. आपल्याकडे तीनही जिल्हे मिळून चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा आपल्याकडे 977 मतदारसंघातील एकूण मतदार संख्या आहे. आपल्याकडे याच्यासाठी आम्ही सुमारे 17 मतदान केंद्र निश्चित करणार आहे. तर मतदार केंद्राची यादी आम्ही वेगळ्याने पब्लिश करून घेऊ आणि आचारसंहिता पूर्ण जिल्हाभरात लागू झालेली आहे आता आणि आदर्श आचारसंहिता आपण पार पाडू.